काहीतरी गडबड आहे. बघ रणू, कसा वाटतोय? ईश्वरीच्या प्रेमाची नशा आहे ती. असं काय करता कळत कसं नाही तुम्हाला? जशी कानाखाली माझा मारते तशीच कानाखाली तुझा मारेल आणि एक दिवस त्याच्या आयुष्यातून मी तुला बाहेर काढून टाकेल कायम. हे लावण्या देशमुखचं. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरी ऑफिस मध्ये दोघेच असतात. तेव्हा अर्णवने ईश्वरीला मिठी मारलेली असते आणि तो म्हणत असतो की ईश्वरी थांब ना, इथे मला खूप छान वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आता आपल्याला घरी जायचं आहे ना, चला आपण घरी जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू आहे ना एवढीशी आहेस, एवढीशी, पण त्या लावण्याच्या कशी थोबाडीत दिलीस ना तू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर आता आपण घरी जाऊन बोलूया का, चला खूप उशीर झालाय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज बस ना इथे, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर आय टेल यू समथिंग. तेव्हा ईश्वरी म्हणते, बोला ना सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मला तुला विचारायचं आहे की तू मला सोडून का गेलीस, सांग ना मी सिंदूर, का तू मला एकट्याला इथे ठेवून निघून गेलीस. तेव्हा इथे ईश्वरीला वाटत असतं की अर्णवला तिला दुसरं काहीतरी सांगायचं आहे जे की खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल ज्या काही भावना आहेत त्या अर्णवने तिला सांगाव्यात अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आई आई आणि नंतर म्हणतो की आय टेल यू समथिंग, तू मला सोडून का गेलीस. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तिला असं वाटतं की अर्णवला तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण तसं काहीही झालेलं नसतं. तेव्हा इथे अर्णव आता गुंगीमध्ये असल्यामुळे थोडा विचित्रच वागत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा घरी आलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की अंजली, अगं आपल्या ईश्वरीच्या भाषेत सांगायचं तर इनॉग्रेशन एकदम बढिया झालं. आणि माहिती आहे का, इनॉग्रेशनला बरीच माणसं आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे क्यूट कपल तू म्हणतेस ना, त्या दोघांनी मिळून इथे इनॉग्रेशन केलेलं आहे. ईश्वरी योग्य वेळेवरती आली आणि तिने अर्णवच्या बरोबरीने इथे इनॉग्रेशन केलं. त्या दोघांना बघून खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की इथे मला इतका राग आलाय की माझ्या हातातली संधी ही निसटून निघून गेली. माझी इंदोरी जिलेबी आज सुद्धा माझ्या हातातून निसटली आणि हा माणूस आता वाढून वाढून सांगतोय की तिथे त्या दोघांनी कसं इनॉग्रेशन केलं ते मला तर ऐकवं सुद्धा नाहीये. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण खरंच सांगू का, ईश्वरी आणि अर्णव दोघेही सोबत खरंच खूप छान दिसतात. कधी येणार कधी आहेत ते दोघे जण. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं ते दोघे जण आहेत ऑफिसमध्ये, येतील त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा, आपण त्यांची काळजी करायची नाही. तिथे अर्णव आहे ना ईश्वरीची काळजी घ्यायला.